सरकारचं लाडकी बहीण योजना राबवता आहेत, पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला जेलमध्ये टाकलं। 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला। ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात। हा कोणता न्याय? ही कोणती लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती। आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली। हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे। आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत। सरकारी शाळा ज्या की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही, तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये। मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं। आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला। मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे। मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळांची अतिशय बिकट अवस्था आहे। त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे। पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी, त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे। गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले। नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला, तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं, तेव्हा ते घेतलं गेलं। मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे। त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलेली आहे। मी सौ जयश्री संजय कटके। सरकारचं लाडकी बहीण योजना राबवता आहेत, पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला जेलमध्ये टाकलं। 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला। ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात। हा कोणता न्याय? ही कोणती लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती। आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली। हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे। आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत। सरकारी शाळा ज्या की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही, तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये। मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं। आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला। मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे। मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळांची अतिशय बिकट अवस्था आहे। त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे। पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी, त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे। गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले। नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला, तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं, तेव्हा ते घेतलं गेलं। मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे। त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलेली आहे। मी सौ जयश्री संजय कटके। सरकारचं लाडकी बहीण
लाडकी बहीण योजना आहेत. पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला जेलमध्ये टाकलं. 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला. ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात. हा कोणचा न्याय? ही कोणची लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती. आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली. हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे. आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत. सरकारी शाळा ज्या की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये. मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं. आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला. मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे. मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळेंची अतिशय बिकट अवस्था आहे. त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे. पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे. गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले. नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं. तेव्हा ते घेतलं गेलं. मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलेली आहे. मी सौ जयश्री संजय कटके. सरकारचं लाडकी बहीण योजना राबवता आहेत. पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला जेलमध्ये टाकलं. 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला. ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात. हा कोणचा न्याय? ही कोणची लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती. आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली. हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे. आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत. सरकारी शाळा ज्या की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये. मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं. आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला. मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे. मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळेंची अतिशय बिकट अवस्था आहे. त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे. पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे. गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले. नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं. तेव्हा ते घेतलं गेलं. मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलेली आहे. मी सौ जयश्री संजय कटके. सरकारचं लाडकी बहीण
लाडकी बहीण योजना राबवता आहेत, पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला जेलमध्ये टाकलं. 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला. ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात. हा कोणचा न्याय आहे? ही कोणची लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती. आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली. हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे. आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत. सरकारी शाळा की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही, तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये. मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं. आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला. मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे. मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळांची अतिशय बिकट अवस्था आहे. त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे. पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी, त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे. गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले. नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला, तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं. तेव्हा ते घेतलं गेलं. मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलेली आहे. मी सौ जयश्री संजय कटके. सरकारचं लाडकी बहीण योजना राबवता आहेत, पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला जेलमध्ये टाकलं. 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला. ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात. हा कोणचा न्याय आहे? ही कोणची लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती. आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली. हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे. आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत. सरकारी शाळा की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही, तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये. मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं. आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला. मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे. मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळांची अतिशय बिकट अवस्था आहे. त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे. पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी, त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे. गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले. नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला, तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं. तेव्हा ते घेतलं गेलं. मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलेली आहे. मी सौ जयश्री संजय कटके. राबवता आहेत, पण जो स्थानिकचा माजी आमदार होते त्यांनी त्यांच्या सख्या बहिणीला आणि भाच्याला
जेलमध्ये टाकलं, 90 दिवस त्यांचा भाचा जेलमध्ये राहिला. ही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सख्या बहिणीला जेलमध्ये टाकतात, मारहाण करतात, अत्याचार करतात. हा कोणचा न्याय आहे? ही कोणची लाडकी बहीण आहे? आणि लाडकी बहीण सुरूच करायची होती तर मागच्या 2.5 वर्षाच्या आधीपासून करायची होती. आता 6 महिने इलेक्शन सुरू झालं म्हणून सुरू केली. हे तर याच्यामध्ये फक्त त्यांना मताधिक्य गोळा करण्याच्या हेतूने लाडकी बहीण योजना लावलेली आहे. आणि पुन्हा ह्या बदनापूर मतदारसंघामध्ये अतिशय सरकारी शाळांचे भयंकर हाल झालेले आहेत. सरकारी शाळा ज्या की त्या लेकरांना तिथे उभा राहायची इच्छा होत नाही, तर तिथे शिक्षण कसं भेटेल? आणि भविष्याचा जे लेकरांचं भविष्य तिथं कसं काय बनेल? मुलांना तिथे थांबू वाटत नाहीये. मुलांना आधी खिचडी द्यायचे, त्याच्यामध्ये आळ्या निघायच्या, हे करायचं. आणि अर्धा पैसा स्थानिकच्या आमदारांनी घरामध्ये ठेवला. मुलांसाठी मला तिथे डिजिटल स्कूल आणायची आहे. मी बदनापूर मतदारसंघामध्ये बघून आले तर शाळांची अतिशय बिकट अवस्था आहे. त्याच्यामुळे मला लहान मुलं बदनापूरच्या जे माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व लहान मुलांना व्यवस्थित त्यांचं खानपान आणि त्यांच्या सरकारी योजना स्कूलच्या त्यांच्याजवळ आणून देणार आहे. पुन्हा जेही टक्केवारी वसूल केली आहे स्थानिकच्या आमदारांनी, त्या टक्केवारीचा मी निषेध करते आहे. गव्हर्नमेंट महिलांना आंबडमध्ये 5 महिलांना ज्या याच्यावर सीओला फोन करून त्यांनी त्या महिलांना कामावरून काढून टाकले. नंतर त्या महिला आमच्या जरांगे दादांकडे गेल्या आणि जरांगे दादांचा जेव्हा फोन गेला त्या आमदाराला, तेव्हा त्या आमदारांच्या महिलांना परत कामावर ठेवण्यासाठी जरांगे दादांनी सांगितलं होतं. तेव्हा ते घेतलं गेलं. मग ह्या प्रकारचा सर्वसामान्य जनतेवर भयंकर अन्याय होतो आहे. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मी इलेक्शनमध्ये उतरलेली आहे. काय नाव आपलं? मी सौ जयश्री संजय कटके.